नमस्कार मित्रांनो, स्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता नीलच्या हातावर मारून रमा लगेच आता त्या खिडकीतून बाहेर येते. नील तिचा पाठलाग करत बाहेरच आलेला असतो, परंतु रमा लगेच एका साईडला जी काही झाडांची वेल असते तर त्या वेलीमागे लपते. तेवढ्यात नील तिला शोधत शोधत बाहेर येतो, परंतु तेवढ्यात त्याला मोबाईलवर एक कॉल येतो आणि तो फोनवर बोलत असतो. रमा मात्र आता त्याच्या मागे लपलेली असते आणि चोरून ती नीलकडे बघत असते आणि फोनवर बोलून झाल्यानंतर तो फोन ठेवतो आणि ही मुलगी कुठे गेली असेल म्हणून तो तिला शोधण्यासाठी पुढे निघून जातो. मात्र आता रमा लगेच नील गेलेला आहे हे बघून बाहेर निघते आणि आता ती जायला निघते, परंतु तिची ओढणी तेथे गुंतते आणि ती आता ओढणी काढते आणि लगेच तिथून दुसऱ्या बाजूने ती तेथून निघून जाते. त्यानंतर आता इकडे सीमा ही देवघरात असते आणि देवघरातून मात्र ती काहीतरी सामान घेते आणि जायला निघते. तेवढ्यात तिच्या गुडघ्यामध्ये जोराची चमक निघते आणि ती आई ग असं करून खुर्चीवर बसते. तेवढ्यात माही तेथे धावत येते. माही म्हणते की आई अहो काय झालं? तर सीमा म्हणते की अगं काही नाही, तेवढे ते गुडघ्यामध्ये चमक निघाली. तेव्हा मात्र आता माही म्हणते आई मी तुम्हाला किती वेळ सांगितलं की युरिक ऍसिड टेस्ट आपण करून घे, परंतु तुम्हाला काही ऐकूनच घ्यायचं नसतं. सीमा म्हणते की अगं मला काही झालेलं नाही, काही टेस्ट वगैरे काही करायची नाही, मी बरी आहे. अगं शिवाय मला देवळामध्ये जायचं आहे, देवाला प्रसाद चढवायचा आहे, मी नवस बोलले होते. तर माही म्हणते की आई अहो तुम्ही कशाला जातात, मी जाते, मला काही प्रॉब्लेम नाही. तेव्हा सीमा म्हणते की तू आणि तुला हे सर्व जमेल का? तेव्हा माही म्हणते की हॅलो अगं मी तर हे सर्व काही शिकते, त्यामुळे मला सर्व काही जमेल आणि तू काही काळजी करू नकोस, सगळं काही अगदी व्यवस्थित करेल, तू मात्र घरी बसून आराम कर. सीमा म्हणते की बघ बर का नक्की, म्हणून सीमा पुन्हा उठायला जाते, परंतु तिला उठताच येत नाही. माही म्हणते की हो ना, ऐकायचंच नसतं, किती वेळेस सांगितले टेस्ट करून घे म्हणून, त्यामुळे तू काही काळजी करू नको, तू स्वतःची काळजी घे, मी तोपर्यंत देवळामध्ये जाऊन येते. तर आता ती पूजेचं ताट घेते. सीमा तिला म्हणते की हो सगळं काही अगदी लक्ष ठेवून व्यवस्थित कर. त्यानंतर आता इकडे रमा ही नील पासून तिकडून पळून एका गोडाऊनमध्ये बसलेली असते आणि तेथे तिला झोप सुद्धा लागलेली असते. तेव्हा तिला जाग येते आणि ती लगेच उठते. इथून ती जायला निघते, परंतु आता रमा ही विचार करते, कारण तिची अवस्था बिकट झालेली असते आणि मनात म्हणते की खरंच माझ्या आयुष्यामध्ये हे सर्व काय सुरू आहे, तर नक्की मी आता काय करू, मग मी कुठे जाऊ, कोणीच राहिले नाही का माझं? परंतु तिच्या लक्षात येते आणि परत म्हणते की असे कसे, माझी आई आहे ना हक्काची, म्हणून तिला कावेरीची आठवण होते आणि आई फक्त माझी एकटीच आहे की ती माझी वाट बघत असेल, मनापासून ती माझी वाट बघत असेल, माझ्या असण्याने आणि नसण्याने फक्त तिला फरक पडतो, मनापासून तिला फरक पडतो, म्हणून आता ती तिकडे कावेरीच्या घरी जायला निघते. त्यानंतर आता इकडे पंकज काका विचारतच असतात आणि सारखं आता मंगल मावशी त्यांच्यावर लक्ष ठेवून भाजी निवडत असते. पंकज काकांना आता आल्यापासून तोच विचार असतो की त्यांनी तो आपल्या रमाचा आवाज ऐकलेला आहे म्हणून, आणि सारखे विचार करत एरेझाऱ्या मारत असतात. तर मंगला मावशी म्हणते की अहो काय झाले, बसा बरं खाली. तेव्हा आता पंकज काका म्हणतात की अगं मंगले काय करू खाली बसून, आणि मी तुला सांगतो की जेव्हा एका ठिकाणी मी गादी द्यायला गेलो होतो तेथे मात्र मी माझ्या रमाचा आवाज ऐक. तेव्हा मंगला मावशी म्हणते की अहो काहीतरी काय बोलतात ओ तुम्ही? पंकज काका म्हणतात की नाही मी तुला खरं सांगतो, अगं आपली रमा जिवंत आहे आणि कोणीतरी तिला डांबून ठेवलेले आहे. तेव्हा मंगला मावशी म्हणते की अहो जर आपली रमा जिवंत असती तर ती आपल्याला भेटायला आली नसती का, निदान फोन तरी तिने केला असता. तेव्हा आता पंकज काका खाली बसतात आणि मंगलाला म्हणतात की अगं मी आपल्या रमाचा आवाज ओळखायला चुकेल का, आपल्या डोळ्या देखत ती लहानची मोठी झाली, आपल्या अंगा खांद्यावरती खेळली, जरीही झोपेत जरी नसलो तरी दारू पिऊन मी फुल जरी असलो तरी सुद्धा माझे कान रमाचा आवाज ओळखण्याला नाही चुकायचे, की काहीतरी छोले आहे आणि तो मला घोळ शोधून काढावाच लागेल. त्यानंतर आता इकडे रोडने रमा ही कावेरीच्या घरी येतच असते, परंतु सारखे सारखे तिच्यामध्ये तोच विचार असतात. अक्षय आणि माही जेव्हा पूजा करत असतात आणि तिने मुकदमांच्या दाराशी येऊन हे सर्व नीलने तिला दाखवलेले आहे हे तिला आठवते. जेव्हा इंटरव्ह्यू अक्षय आणि माही या दोघांची टीव्हीवर सुरू असते ती सुद्धा आता रमाने बघितलेली असते, त्या क्षणाची सुद्धा तिला आठवण होते, म्हणून आता रमाला खूप टेन्शन आलेले असते. त्यानंतर आता इकडे मंगला मावशी देवाला हात जोडते आणि अहो तुम्ही जे काही सांगतात आपली रमा जिवंत असेल तर खरंच देवच पावला, तू हे बघा जोपर्यंत आपल्याला खरं काय आणि खोटं काय हे कळत नाही तोपर्यंत आपण कावेरीला हे सर्व सांगायलाच नको. तेव्हा मात्र आता पंकज काका विचारते का सांगायचं नाही, तर मंगला मावशी म्हणते की अहो जेव्हा कावेरीला ही समजेल की आपली रमा जिवंत आहे तेव्हा त्या क्षणी तिला किती आनंद होईल
होईल, परंतु हे बघा जर तिला हे कळले की आपली रमा जिवंत नाही म्हणून, तेव्हा त्या क्षणी तिला दुःख सुद्धा खूप होईल. म्हणून मी तुम्हाला नको सांगते असं सांगायला नको. तेव्हा पंकज काका अगदी जीव तोडून म्हणत असतात की मंगला, अगं मी तुला 100% खात्रीने सांगतो, अगं ती जो काही त्या दिवशी मी आवाज ऐकला होता ती आपली रमाच होती, आपली रमा जिवंत आहे. मंगला मावशी म्हणते की बरं ठीक आहे, परंतु जोपर्यंत आपल्याला खरं काय ते कळत नाही तोपर्यंत आपण कावेरीला हे सर्व सांगायला नको. तेव्हा पंकज काका म्हणतात की ठीक आहे, जोपर्यंत आता आम्ही ते शोधून काढत नाही तोपर्यंत मी शांतच राहतो. एकदा की सर्व काही माझ्या समोर आले तेव्हाच मी बोलतो आणि काय करायचे ते करतो. तेव्हा आता मंगला मावशी खुश होऊन देवाला हात जोडते आणि देवा आमची रमा जिवंत असून दे अशी देवाला प्रार्थना करते. त्यानंतर आता इकडे माही सीमाचा तो नवस पूर्ण करण्यासाठी मंदिरात येते, गाडीतून खाली उतरते आणि ड्रायव्हर काकांना म्हणते की हे बघा मी मंदिरात जाऊन येते, तोपर्यंत तुम्ही येथेच थांबा. तेव्हा आता माही मंदिरात जाते आणि तोपर्यंत इकडे चालत चालत रमा सुद्धा अगदी त्या गाडीजवळ येते. परंतु जेव्हा ती गाडीजवळ येते तेव्हा मात्र तिची पायातील चप्पल तुटते आणि तिला जोरात ठेच लागते. तेव्हा आता पायातील चप्पल तुटलेली आहे हे बघून ती मात्र चप्पल शिवणारा कोणीतरी तेथे आहे की नाही इकडे तिकडे शोधत असते आणि समोर तिला एक चप्पल शिवणारा माणूस दिसतो. आपल्या पायातील दुसरी एक चप्पल काढून हातामध्ये घेते आणि आता त्या माणसाजवळ येते आणि त्या चप्पल शिवणाऱ्या दादांना म्हणते की हा अंगठा तुटलेला आहे, दादा प्लीज हा शिवून द्या. रमा ही समोर चप्पल शिवत असते आणि तेवढ्यात मात्र माही देवळामध्ये पूजा वगैरे करून परत आपल्या जवळ येत असते आणि तेव्हा रमाचे तोंड मात्र तिकडे असते आणि माही जेव्हा गाडीमध्ये येते आणि गाडीमध्ये बसायला लागणार तोच लगेच आता तिला समोर रमा दिसते, परंतु चेहरा मात्र तिकडे असतो. परंतु जे काही तिच्यासारखे सेम 2 वेण्या असतात तर त्या पाहून माहीला खूप असे आनंद होतो. ती म्हणते की अरे माझ्यासारख्या 2 वेण्या, सी लुक्स लाईक मी, म्हणून ती खूप खुश होत असते आणि तेवढ्यात रमा चप्पल शिवून झाल्यानंतर आपला हळूच चेहरा मागे वळवत असते. माही मात्र तिच्याकडे सारखी एकटक लक्ष देऊनच असते. तेव्हा रमा मात्र पायामध्ये चप्पल घालते आणि चालून बघत असते. तेव्हा चप्पल व्यवस्थित शिवून झालेली आहे म्हणून त्या दादांना ती थँक्यू बोलते. माही आता लक्ष ठेवूनच असते. तेव्हा मात्र आता माहीच्या थोडंसं लक्षात येतं की नक्की ही रमा असेल म्हणून. तेव्हा माहीच्या लक्षात येते की फक्त माझ्यासारखी दिसणारी एकच व्यक्ती आहे ती म्हणजे रमा. आता माही सर्व गोष्टीचा विचार करते, तिला तर धक्काच बसतो आणि जर रमा जिवंत असेल तर मात्र अक्षय माझ्यापासून दुरावेल. तेव्हा ती समोर बघते आणि तेवढ्याच समोरून एक गाडी येते आणि रमा मात्र तेथून कुठे गायब होते. माही तिला खूप शोधत असते, रमा तिला कुठेही परत दिसत नाही. तेव्हा आता माही पूर्णपणे घाबरलेली असते. ती आपला चेहरा थोडासा पदराने झाकते आणि रमाला शोधत थोडी पुढे येते. नक्की ही मुलगी कुठे गेली असेल आणि खरंच माही तू आता काय विचार केलास, जर रमा जिवंत असेल तू मात्र तिला शोधायला हवं, परंतु तू काही आता स्वप्न पाहते की रमा जिवंत आहे म्हणून, ती समोर दिसली म्हणून तुला नक्की काहीतरी असा भास झाला असेल म्हणून ती स्वतःच्या मनाला जरा असं विचारात गुंतवत असते. आणि आता रमा मात्र कुठे गायब झाली असेल, काहीतरी नक्की आहे की मी सतत रमाचा सारखं रात्रंदिवस विचार करत असते म्हणून मला रमाची भास होतात की काय, आणि त्यामुळेच हे सर्व होत असेल. रमा तर नसेल जिवंत. तेव्हा मात्र आता ड्रायव्हर माही जवळ येतात. माहीला म्हणतात की मॅडम अहो काय झाले, तुम्ही काय शोधतात आणि जर तुमचं दर्शन झाले असेल तर आपण निघूयात का. तेव्हा मात्र आता माही त्यांना विचारते की अहो ड्रायव्हर काका येथे तुम्हाला कोणी माझ्यासारखी दिसली का. तेव्हा आता ते ड्रायव्हर काका म्हणतात तुमच्यासारखी आणि इथे नाही हो मॅडम, मला कोणी असे नाही दिसले, चला बरं आपण निघूया. तेव्हा माहीला पूर्णपणे घाम फुटलेला असतो. ती पुन्हा गाडीमध्ये बसता बसता इकडे तिकडे डोकावून बघत असते की नक्की पुन्हा रमा दिसते की काय, आणि इकडे तिकडे बघून पुन्हा ती गाडीमध्ये बसते आणि तेथून निघून जाते. त्यानंतर मात्र आता इकडे रमा ही अगदी चालत चालत पुढे येत असते. तेव्हा आता ती एका पोलीस स्टेशन समोर येते आणि ती आता त्या पोलीस स्टेशनकडे बघत असते आणि मनात म्हणते की एवढं सर्व काही माझ्यासोबत घडलेलं आहे. नील आणि देविका जे काही माझ्यासोबत वागले आणि माझ्याबरोबर जे काही वाईट त्यांनी केले त्यांच्या विरुद्ध तक्रार तर मी करायला हवी, नाहीतर मी जे काही नंतर सांगेल त्यावर माझ्यावर कोणीही विश्वास नाही ठेवणार. आईकडे जाण्या अगोदर मात्र मला तक्रार नोंदवावीच लागेल. म्हणून ती पोलीस स्टेशन मध्ये आतमध्ये येते आणि ते इन्स्पेक्टर साहेब असतात त्यांना म्हणते की मला तक्रार नोंदवायची आहे, कारण काही लोक मला त्रास देतात आणि काही दिवस त्यांनी मला डांबून सुद्धा ठेवले होते, परंतु आता मी तेथून पळून आले आणि हे बघा जी काही डोक्याला जखम लागलेली असते ती जखम मात्र ते इन्स्पेक्टर साहेबांना दाखवते आणि जे काही हाताला सुद्धा लागलेले आहे ते सुद्धा दाखवते. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की 1 मिनिट, नक्की तुमचा छळ कोणी केला आणि तुम्हाला कुठे बांधून ठेवलं होतं. आणि तेवढ्यात मात्र नील मागून येतो. नील म्हणतो की रमा म्हटल्यानंतर आता रमाला सुद्धा कळते की नील आला म्हणून. तेव्हा रमा मागे वळून पाहते आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की सर हाच माणूस आहे तो की ज्याने मला बांधून ठेवले होते आणि जो माझा छळ करत होता आणि तुम्हाला शोधत
शोधत माझ्या मागे सुद्धा परत आला आणि हाच तो आहे की ज्याने त्रास दिला होता आणि हा तर मला त्रास दिला होता हा एकटा नाही, याच्या नाव म्हणजे बरोबर एक बाई सुद्धा आहे देविका नावाची। या दोघांनी मला औषध सुद्धा खाऊ घातलीत, माझ्या बरोबर खूप वाईट असं कृत्य केलं, माझ्याशी खूप वाईट वागले, त्यामुळे प्लीज तुम्ही माझी कंप्लेंट लिहून घ्या। हे लोक माझा छळ करतात, तुम्ही त्यांना पकडा। तेव्हा नील लगेच आता नाटक करत पुढे येतो आणि इन्स्पेक्टर साहेबांसमोर हात धरतो आणि पकडा मला असे म्हणतो। तेव्हा मात्र आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अहो सर तुम्ही काय बोलतात। तेव्हा नील म्हणतो की कदम काय झाले। तेव्हा आता नील लगेच आता रमाकडे बघत म्हणतात की मला हे पकडत नाही। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब आता नील समोर म्हणतात की खरंच ही मुलगी काय सांगते आणि तुम्ही तिला त्रास देतात का आणि काय ही मुलगी काय बोलते। तेव्हा आता लगेच रमा म्हणते की हो त्यांनी मला ठेवलेच होते आतमध्ये डांबून आणि त्रास सुद्धा त्यांनी मला खूप दिला, त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्ही त्यांना आतमध्ये डांबून ठेवा, त्यांना पकडा, तुम्ही त्यांच्याबरोबर काय बोलत बसला। तेव्हा मात्र आता नील लगेच म्हणतो की कसं आहे की बाई मी यांना सांगून ठेवलेलं आहे की तक्रार ही शहाण्या माणसांची नोंदवून घ्यायची, या अशा मानसिक संतुलन बिघडणाऱ्या लोकांची नाही। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब नीलला विचारत की सर म्हणजे नेमकं काय, मला काही कळलेलं नाही। तेव्हा आता नील इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की मी या बाईंना ओळखतो। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की काय तुम्ही त्यांना ओळखता। डोक्याला हात लावून इन्स्पेक्टर साहेबांना सांगतो की यांचं जरा मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। तेव्हा आता रमाला राग येतो, रमा रागाने नीलकडे बघत असते की हो की नाही आणि स्वतःहूनच त्या आता इथपर्यंत आलेल्या आहेत, मग आपण त्यांची काळजी घ्यायला नको का, आपण त्यांची काळजी घ्यायला हवी। तेव्हा रमा म्हणते की अहो इन्स्पेक्टर साहेब हा माणूस पूर्णपणे खोटं बोलतो, मी तुम्हाला सांगते ना सर प्लीज तुम्ही त्या माणसाला आतमध्ये टाका, माझ्यावर विश्वास ठेवा, प्लीज तुम्ही माझी कंप्लेंट नोंदवून घ्या। म्हणून ती आता इन्स्पेक्टर साहेबांसमोर हात जोडते। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब हो हो करतात, मी त्यांच्याशी बोलतो तुम्ही जरा शांत राहा। तेव्हा आता नील रमाला म्हणतो की बाई अहो मी काही जरी बोललो ना तरी शेवटी हा माणूस माझंच ऐकेल, खरंच मी तुम्हाला खरंच सांगतो की तो माझं ऐकेल। तेव्हा रमाला राग येतो, रमा रागानेच म्हणते की का ऐकेल आणि कोण आहेस तू आणि येथे माझ्या मागे मागे का आलास तू, मला सांग की नक्की कोण आहे आणि ते तुला सर का म्हणतात, नक्की तुमच्या दोघांचं काहीतरी आता एकमेकांशी हात असतो। तेव्हा मात्र दोघेही आता एकमेकांकडे बघतात आणि हसतात। तेव्हा लगेच नील कदमला इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की सांगू का आहे ते। तेव्हा मात्र आता तो रमाला म्हणतो की बाई जर तुम्हाला मी कोण आहे हे कळले तर कहाणी में ट्विस्ट येईल, त्यापेक्षा हे सर्व जाऊन द्या आणि तुम्ही शांतपणे बसा। म्हणून तो रमाचा हात धरून तिला खाली बसवायला जातो, तोच रागाने रमा त्याचा हात बाजूला झिडकारतो आणि रागाने नीलला विचारते की कोण आहेस तू। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब हसतात आणि नीलला म्हणतात की सर अहो सांगा की नक्की काय आहे ते। नील म्हणतो की हे बघ रमा पूर्वी मी एक पोलीस इन्स्पेक्टर होतो। तेव्हा आता पोलीस इन्स्पेक्टर म्हटल्यानंतर रमाला धक्का बसतो, PI नील शेलार असं जेव्हा तो म्हणतो तर रमा धक्क्याने त्याच्याकडे बघत असते। नील मात्र आता हसतो। त्यानंतर आता इकडे जेव्हा माही ही आपल्या रूममध्ये येते तर अक्षयचं काहीतरी आता काम सुरू असते। माही मात्र आता त्याच विचारत असते, ती पूर्णपणे तिला आता घाम फुटलेला असतो कारण तिने आज रमाला बघितलेले असते। तेव्हा अक्षयचं लक्ष आता माहीकडे जाते, तेव्हा तो रमाला हाय करतो परंतु आता माहीचे लक्ष नसते। तेव्हा तर अक्षय पुन्हा माहीकडे एकटक बघत असतो आणि म्हणतो की रमा अगं रमा काय झाले, तू अशी अस्वस्थ का वाटतेस। तरी सुद्धा आता माही काहीच उत्तर देत नसते, ती अगदी टेन्शन मध्येच असते। तर आता अक्षय तिच्याजवळ येतो आणि विचारतो की अगं रमा अगं काय झाले, तू असं भूत बघितल्यासारखं अशी अवस्था झाली तरी काय तुझी, अगं नक्की काय झाले तुला। तेव्हा तरी सुद्धा माहीच्या तोंडातून शब्द फुटत नसतो। अक्षयला नक्की काय सांगू हे तिला काही कळत नाही। तेव्हा अक्षय लगेच आता माहीचा हात धरतो। तेव्हा मात्र आता अक्षयच्या लक्षात येते की माहीचं पूर्णपणे अंग आता गार पडलेलं आहे। तर तो विचारतो की काय झाले, तुझं अंग इतकं का गार पडलं, नक्की काय झालं। म्हणून तो आता माहीच्या हाताला धरतो आणि तिला खाली बसवतो। परत विचारतो की अगं रमा काय झाले, परंतु माही म्हणते की काहीच झालेले नाही। तेव्हा अक्षय म्हणतो की थांब एक मिनिट। तो आता माहीला पाणी प्यायला देतो आणि पाणी पिते, शांत हो बरं अगोदर आणि सांग बरं आता काय झाले होते। तेव्हा आता माही पाणी पिते आणि अक्षयला अगदी शांतपणे म्हणते की नाही मी एका ठिकाणी ऍक्सिडेंट झालेला डोळ्यांनी बघितला आणि त्यामुळे जरा मला भीती वाटली, म्हणून मला असं वाटतंय माझी अशी अवस्था झाली। तेव्हा मात्र अक्षय लगेच आता माहीला मिठीमध्ये घेतो आणि तिला शांत करून समजावतो की हे बघ काही टेन्शन घेऊ नकोस, इतका विचार करू नकोस आणि हे बघ जर असं काही दिसत असेल तर अशा गोष्टीकडे आपण बघायचं नाही, लक्ष द्यायचे नाही आणि हे बघ तू आता इतका विचार करू नको, तू परत आलेली आहेस ना, त्यामुळे हे बघ आपल्या दोघांना कोणीही वेगळं नाही करू शकत। तेव्हा मात्र आता माही खुश होते, एकटक त्याच्याकडे बघत असते। अक्षय पुन्हा तिला मिठीमध्ये ओढून घेतो आणि अगदी प्रेमाने तिला थापडत असतो।
तेव्हा मात्र आता इकडे इन्स्पेक्टर साहेब जेव्हा आता नीलची ओळख करून देतात आणि तेथे हवालदार येतो. हवालदार सुद्धा नीलला म्हणतो की सर, आणि मॅडमला म्हणजे रमाला म्हणतो की जरीही ते सस्पेंड असले तरी सुद्धा आज मात्र आमच्या पोलीस स्टेशन मध्ये सरांचे चालते. तेव्हा आता रमा पुन्हा नीलच्या ताब्यामध्ये अडकते आणि सर जरीही आज इथे काम करत नसले तरी सुद्धा ह्या पोलीस स्टेशन मध्ये त्यांचेच चालते. सर्वजण त्यांचंच ऐकतात. ह्या पोलीस चौकीमध्ये फक्त सरांचीच जास्त वट आहे. तेव्हा मात्र आता नील लगेच हसतो आणि कदमला म्हणतो की कदम, पवारांना मात्र कंठ फुटला वाटतं. आणि आता इन्स्पेक्टर साहेब आणि नील जोराने हसायला सुरुवात करतो. परंतु पवार हवालदार म्हणतो की सर, अहो तुमच्यासाठी कॉफी मागवू का? आणि काय हो सर, तुम्हाला काय पाहिजे हे मला माहिती नाही का? ब्लॅक कॉफी विदाउट शुगर, ना थंड आणि ना गरम. तेव्हा मात्र आता नील हसतो आणि क्या बात है पवार, एक ही दिल है, कितनी बार जीतोगे, आणि जा सांग माझ्यासाठी कॉफी सांग. तेव्हा मात्र आता पवार बाहेर जातो. रमा मात्र सारखी आता हे नीलकडे बघत असते आणि रमाला मात्र आता ह्या सर्वांचा इतका राग येत असतो. तेव्हा नील आता इन्स्पेक्टर साहेब कदमला म्हणत असतो की खरंच पवारला तर तुम्ही खूप लाडावून ठेवलं. रमा आता यांच्याकडे रागाने बघत असते. तर नील आता रमाकडे बघतो आणि रमाला म्हणतो की बाई, अहो बसा ना तुम्ही, पाटील मॅडम आहे हवालदार, त्यांना आवाज देतो. तेव्हा मात्र आता त्या लेडीज पाटील मॅडम येतात आणि सरांना म्हणजे नीलला विचारते की काय हो सर, अहो कसे आहात तुम्ही? तेव्हा नील सुद्धा त्यांना विचारतो की काय तुम्ही कसे आहात? तेव्हा पाटील मॅडम अगदी खुश म्हणतात की सर, अहो खूपच मस्त. तेव्हा मात्र आता नील म्हणतो की पाटील मॅडम अहो काही नाही, आणि रमाकडे बोट करून म्हणतो ह्या बाई आहेत ना त्यांची जरा आपल्याला काळजी घ्यायची. तेव्हा आता पाटील मॅडम म्हणतात की हो 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 सर. तर नील म्हणतो की आणि हे बघा तुमच्या स्टाईलने मात्र काळजी घ्यायची बरं का. तेव्हा आता पाटील मॅडम म्हणतात की बरं सर, आणि रमाला धरतात. तेव्हा रमा म्हणते की हे बघा मी काही केलेले नाही, मी फक्त येथे कंप्लेंट लिहिण्यासाठी आले होते. तेव्हा मात्र आता ती बाई रमाला धरते आणि तिला आतमध्ये जेलमध्ये टाकते. रमा आता खूप ओरडत असते की हे बघा मी काही केलेले नाही, मी तुम्हाला सांगते माझ्यावर विश्वास ठेवा. तेव्हा आता नील हा पाटील मॅडमला म्हणतो की पाटील मॅडम, अहो पाटील मॅडम शांतपणे. तेव्हा आता रमा ही ओरडते की सर, अहो तुम्हाला कळते का हा माणूस चांगला नाही, मी तर कंप्लेंट याच्या विरुद्ध लिहायला आले होते आणि तुम्ही मलाच का आतमध्ये टाकतात? हा माणूस इतकं खोटं बोलतो, तुम्हाला का कळत नाही हो? तेव्हा मात्र आता रमा इतकी ओरडत असते परंतु नीलमुळे कोणी आता रमाचं ऐकून घेत नाही. तेव्हा नील आता रमाजवळ येतो आणि रमाला म्हणतो की त्या बाई आहेत ना पाटील मॅडम, त्या मात्र आता 3rd डिग्री देतात, त्यामुळे तुम्हाला काही झाले तर नाही ना? रमा मात्र आता नीलकडे रागाने बघत असते. तेव्हा मात्र आता नील पुन्हा म्हणतो की रमा, मी तुला म्हणालो होतो की मी कोण आहे हे कळल्यावर कहाणी में ट्विस्ट येईलच, मग शेवटी ट्विस्ट आलाच ना. आणि काय कसं वाटलं तुला माझं ही सरप्राईज? जनरली म्हणजे मुलींना जर असे सरप्राईज दिले तर ते त्यांना आवडतात, म्हणून मी तुला विचारतो की कसं वाटलं. मी तुला काय मागत होतो की 4 दिवस फक्त माही बनून फिरली असती आणि 4 सह्या तू केल्या असते तर मग काय झाले असते, परंतु नाही, तुला ते सर्व करायचे नव्हते आणि तुला तर फक्त पळून जायचं होतं. आणि आता बघतो की तू कुठे आली, आता हे जेलमध्ये. मग तुला काय मिळाले सगळं काही हे सर्व करून शेवटी हे जेलमध्येच यावे लागले. तेव्हा मात्र आता रमा तर नीलशी बोलायला तयार नसते, तिला खूप नीलचा राग येतो आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की तुम्हाला कळत नाही का, ऐकू येत नाही का हा माणूस काय बोलतो? त्याची चूक आहे, तुम्ही त्याला आतमध्ये टाका. हे बघा मी काही केलेले नाही, मी तुम्हाला अजून तेच सांगते. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब मुद्दा म्हणतात की हो हो मी ऐकतो. नील लगेच आता कदमला जोरात आवाज देतो की कदम. तेव्हा आता कदम म्हणतात की हो हो आहेस ना सर मी इथे. तेव्हा नील म्हणतो की अहो कदम तुम्हाला ऐकू येते ना, ही बाई जरा त्यांना काय झालेले आहे त्यामुळे त्या मध्ये मध्ये असा आरडा ओरड करतील, तुम्ही मात्र त्यांच्याकडे लक्ष देऊ नका आणि हे बघा आणि दुर्लक्ष सुद्धा तुम्ही या बाईंकडे करायचे नाही. तेव्हा आता कदम सर हो सर असं करत असतात आणि तेव्हा नील आता रमावर हसतो आणि रमाला म्हणतो तुझ्या नशिबात मात्र आता काही राहिलेले नाही की ना तुझा नवरा सुद्धा अक्षय आणि ना तुझ्या नशिबात मी जे काही तुला सुख दिले असते ते. शेवटी आता तुझ्या नशिबात काहीच नाही. आणि परत कदमला आवाज देतो बाईंकडे लक्ष द्या, त्यांना काय हवं काय नको हे जरा लक्ष देऊन बघत राहा, त्यांना वेळेवर खायला प्यायला द्या. तेव्हा आता कदम सर म्हणतात की नाही हो माझं पूर्ण लक्ष त्यांच्याकडे असेल, तुम्ही काही काळजी करू नका. तेव्हा आता नील रमाला विचारतो की तुला काही हवं आहे का, चहा कॉफी वगैरे. तेव्हा रमा मात्र अगदी रागाने नीलकडे बघत असते. तर नील म्हणतो की ओके ओके इतकं चिडू नकोस आणि हे बघ ऑल द बेस्ट, आणि अधून मधून मी तर येतच राहील इकडे. आणि आता कदम इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की येतो मी, म्हणून असं बोलून नील आता रमाला जेलमध्ये डांबून तेथून निघून जातो. तेव्हा मात्र आता नीलने जे काही सांगितलेले आहे तर ते सर्वजण आता त्या म्हणजे रमावर कोणी विश्वास ठेवत नाही, तिला जेलमध्ये
पाण्यामध्ये टाकतात तर नील तेथून निघून गेलेला असतो. रमाला इतका आता नीलचा राग येत असतो आणि ती रागाने आता इन्स्पेक्टर साहेब आणि ह्या पाटील मॅडमकडे बघत असते. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता नील जेव्हा परत आता जेलमध्ये येतो आणि रमाकडे तो बघत असतो तेव्हा पाटील मॅडम विचारतात की सर हिला सोडायचे आहे का की तुम्ही त्यांना घेऊन जाणार आहात. तेव्हा आता नील रमाकडे बघत म्हणतो की राहून द्या, आजच आलेल्या आहेत त्या बाई, त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे त्यामुळे थोडासा मात्र अजून आपण त्यांचा पाहुणचार करूया. तेव्हा रमाला आणखीन राग येतो, ती नीलकडे रागाने बघत असते. त्यानंतर आता इकडे माही सीमाला म्हणते की क्यूट आंटी, अहो मला असं वाटतं आपण अक्षयला सगळे काही खरं सांगायला हवं. तेव्हा मात्र आता सीमाला धक्का बसतो. त्यानंतर आता माही ही इकडे अक्षयला घेऊन टेरेसवर आलेली असते. तेव्हा ती अगदी शांत असते. तेव्हा अक्षय तिच्या हाताला धरतो आणि बोल ना रमा, अगं तुला काय सांगायचं होतं. तेव्हा माही आता अक्षयला म्हणते की अक्षय मी रमा नाही. तेव्हा मात्र आता रमा नाही हे म्हटल्यानंतर अक्षयला खूप मोठा धक्का बसतो. अक्षय आता माहीकडे एकटक बघत असतो. तेव्हा मात्र मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.